आणि एक ब्रेकिंग न्यूज हाती येते। एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत। येत्या 2 दिवसात एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार आहेत। मुंबई महापालिकेचा महापौर पद हे दिल्लीत ठरणार का या प्रश्नाला त्यामुळे आता पाठबळ मिळालंय। अगदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि अमित शाह यांच्याशी शिंदेची बैठक होणार असल्याची माहिती दिल्लीत मिळतेय। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या संपर्कात आहेत। रामराजे, काय घडामोडी घडतात? थेट दिल्लीत येत आहेत एकनाथ शिंदे, पुन्हा एकदा चर्चा, नाराजी सगळं व्यक्त होऊ शकतं अमित शहांकडे? बिलकुल, सगळ्यात महत्वाचे 2 मुद्दे आहेत। एक मुद्दा म्हणजे की जे बीएमसी मध्ये निवडणूक झालेल्या आहेत, महापालिकेची निवडणुका, याचं जे यश मिळालं, श्रेय मिळालेलं आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा भाषणामध्ये ते व्यक्त केले। त्या संदर्भामध्ये चर्चा केली जाणार आहे अमित शाह यांच्याशी, आणि जे नवीन अध्यक्ष आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत, त्यांचं अभिनंदन केलं जाईल आणि त्यासाठी एकनाथ शिंदे येत आहेत। आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील या निवडणुकीच्या संदर्भामध्ये सुद्धा नवीन राष्ट्रीय अध्यक्षांसोबत चर्चा केली जाईल। दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की कोणकोणत्या ठिकाणी महापौरच्या संदर्भामध्ये, कारण ठाण्यामध्ये सुद्धा आता भाजपनं सुद्धा सांगितलेलं आहे की महापौर पदाच्या कार्यकालामध्ये वाटा द्यावा। तर या ठाणे असेल, त्याचबरोबर मुंबई महापालिका असेल, या दोन्ही महत्वाच्या महापौर पदाच्या संदर्भामध्ये सुद्धा दिल्लीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। आणि ते म्हणजे की नवीन राष्ट्रीय अध्यक्ष जे झालेत नितीन नवीन आणि त्याचबरोबर अमित शाह यांच्यासोबत ही चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज रात्री एक बैठक होते ज्याच्यामध्ये राहुल शेवाळे असणार आहेत शिवसेनेकडून, शिंदेकडून, आणि दुसरीकडे जे असणार ते अमित साटम असणार आहेत भाजप मुंबईचे अध्यक्ष। आणि त्यानंतर 2 दिवसांनी पुन्हा एकदा बैठक होते। उद्या सुद्धा आशिष शेलार हे दिल्लीमध्ये असणार, त्यामुळे त्यांच्यासोबत सुद्धा एक बैठक होणार आहे। त्यामुळे आता बैठकांचा सिलसिला जो आहे तो दिल्लीतूनच या संपूर्ण बैठका ज्या आहेत त्या सुरू असल्याचं आपल्याला दिसून येते। आणि येत्या 2 दिवसामध्ये एकनाथ शिंदे येणार आणि त्यानंतर मात्र मुंबईच्या महापौराच्या संदर्भात स्पष्टता जी आहे ते चित्र स्पष्ट होईल। नक्कीच, धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।